पवार निर्णय बदलतील. फडणवीसांना फक्त साइडलाईन करा. शरद पवार गिले शिकवे विसरणारं व्यक्तिमत्व, पण फडणवीसांना नाही. चर्चेत तथ्य. फडणवीसांच्या राजकारणाच्या स्टाईलमुळेच मनभेद झाले. ठाकरे पवारांना फक्त फडणवीस चालेना, नाहीतर हायकमांड सोबत जमून जाते. नेमकं घडलंय का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारण सोडतील, पण भाजप बरोबर जाणार नाहीत. भाजपला देशात हुकुमशाही आणायची असून भाजप विरोधी सर्व पक्ष संघटनांनी एकत्रित यावे, असे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचा पाठिंबा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असून शरद पवार हेच आमचे नेते, असं माने यांनी म्हटलं. पण मुद्दा हा निर्माण होतो की खरंच शरद पवार हे कधी भाजपसोबत जाणार नाही का? आणि नाही जाणार तर मग 2014ला कोणत्या बेसवरती त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता? अर्थात त्यावेळेची परिस्थिती काहीशी वेगळी असेल म्हणून पाठिंबा दिला असं मान्य करून जरी चाललो तरी सुद्धा या मुद्द्यात सुद्धा तितकंच तथ्य आहे की देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाच्या स्टाईलमुळे आता जे पॉलिटिकल लीडर आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये फक्त मतभेद नाहीत तर मनभेद झालेले आहेत. नवाब मलिक असो, अनिल देशमुख असो, संजय राऊत असो, एखाद्या व्यक्तीवर सूड उगरायचा या पद्धतीने ज्या पद्धतीने कारवाया झाल्या त्यावरून त्यांनी जे म्हटलं की आम्हीही खूप प्रकारचं राजकारण पाहिलं पण एवढ्या खालच्या थराचं राजकारण पाहिलं नाही. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की आता राजकारणामध्ये एकमेकांना काटशह देण्याच्या नादामध्ये खरंच राजकारणाची दिशाच बदलली का? आणि देवेंद्र फडणवीसच त्याला कारणीभूत का ठरतायत? शरद पवारांसाठी भाजपा हायकमांड सोबत आजही त्यांचं सूत जुळतच आहे की ते कधी अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो यांच्यावरती टोकाची टीका किंवा यांना थेट विरोध कधी शरद पवार दाखवत नाहीत. आणि त्याचा प्रत्यय तसाही पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमातून आलाच. शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकमेकांची पाठ थोपटत होते, तिथेच सगळं काही समजून जातं. मग प्रश्न असा निर्माण होतो की मग देवेंद्र फडणवीसच टार्गेटवर का? देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास चांगला आहे. देवेंद्र फडणवीसांना कधी कोणाला कसं कोंडीत पकडायचं याचं नॉलेज पुरेपूर आहे. परंतु देवेंद्र फडणवीस करतात की भाजपा हायकमांडच्याच आदेशानं होतं, हा प्रश्न जरी बाजूला असला तरी राजकारणाची परिभाषा आता देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी राज्यातील नेतृत्व त्यांनी हातामध्ये घेतलं त्यावेळी बदलण्यास सुरुवात झाली. 2014 पासून देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व उदयास आलं आणि त्यानंतर 2019ला शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना खूप टोकाचा रंगला. एव्हाना इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास सगळे कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाजप यशस्वी ठरली. परंतु शरद पवारांच्या ते एका सभेनं वारं फिरवलं आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांच्याच पारड्यामध्ये मते आली आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी इतकी मोठ्या प्रमाणावर ताकद लावून सुद्धा शरद पवारांना मात देणं शक्य झालं नाही. परंतु त्याच वेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बुद्धिमत्तेचा आवाक किती आहे हे ओळखूनच शरद पवारांना देवेंद्र फडणवीस हे एकटेच हार्ड टार्गेट टास्क मधील व्यक्ती वाटतात आणि त्यामुळे एकटे देवेंद्र फडणवीस जर बाजूला केले तर शरद पवार कधीही भाजपासोबत जाऊ शकतात. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंना सुद्धा फक्त देवेंद्र फडणवीसच नकोय, नाहीतर भाजपा हायकमांडचा उदो सगळेच करतात. याबाबत आता तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीसांना भाजपा कधी साइडलाईन करू शकते का? मधल्या काळामध्ये अमित शहांना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व जड जाईल असं वाटत असताना ते त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि उपमुख्यमंत्री पद देणं ही त्याचीच पावती आहे अशाही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे भविष्यात फडणवीस सगळ्यांना जड जाऊ शकतात का? आणि जर ठरलंच गेलं शरद पवारांसारखं नेतृत्व जर भाजपाला साथ देणार असेल तर भाजपा हायकमांड देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करू शकतं का? कमेंट करायला विसरू नका. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.